दिए, क्या मकसद है, क्या आश्वासन दिए सर आपको? ये जो आंबेडकर नगर से हाँ बुलाया गया था आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे रस्ता रुंदीकरणामध्ये ज्यांचं घर जाणार आहे आणि त्यांचं अतिक्रमण आहे, अनधिकृत बांधकाम आहे, सर्व लोकांचा सर्वे केलं गेलं होतं आणि या सर्व लोकांना बोलावून त्यांचं ऐकून घेण्यात आलं. त्यांना घरकुल जे आहे त्या घराच्या बदल्यात एक परिवार एक घर 100% शुल्क माफ म्हणजे एकही रुपये न घेता 100% त्यांना घरं कशी देता येईल आणि कुठे कुठे घरं आहेत याची माहिती दिली गेली. आणि या अनुषंगाने लोकांची काय फीडबॅक आहे, काही लोकांच्या घरामध्ये 2 लोक आहेत, 3 परिवार आहेत आणि त्यांना काय पॉलिसी आहे त्याला समजावून आम्ही सांगितलं, जेणेकरून लोकांची बाहेर गैरसमज निर्माण करतात म्हणजे आम्हाला घर भेटणार आहे का नाही भेटणार आहे. ज्या ज्या ठिकाणी प्लॉट शिल्लक आहेत महानगरपालिकेचं पुनर्वसनाचे त्या ठिकाणी प्लॉट दिलं जाणार आहे. त्या ठिकाणी 150 घर महानगरपालिकेचं माडांनी आम्हाला दिलेलं आहे. त्या 150 घर त्यांना अगदी एकही रुपये रक्कम न स्वीकारता जे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सर्व लोकांना रस्त्यात रुंदीकरणामध्ये जाणाऱ्या घरांचं 100% मोफत देण्याच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने काय काय कागदपत्र लागतात आणि लोकांचे काय काय कंप्लेंट्स आहेत, या सजेशन्स आहेत ते ऐकून घेण्यात आलं, जेणेकरून या रस्ता रुंदीकरणामध्ये एकही बेघर असणार नाही सर. ये 100% बेघरांना घर मिळणार या अनुषंगाने आपले आज सर्व लोकांची ऐकून घेणार. सर कौन से एरिया मध्ये जो है ये लोकांना घर देणार? चिकलठाणा, अल्तूर, आंबेडकर नगर, कांचनवाडी, पडेगाव, मिठमिठा या सर्व भागातून लोक आहेत. किल्लेहरच्या भागातून सुद्धा लोक आहेत. काही काही ठिकाणी आम्हीच शासनाने त्या ठिकाणी पुनर्वसन करून बसवलं होतं, परंतु रस्ता रुंदीकरणामध्ये जात असेल तर त्यांना 100% एकही रुपये महानगरपालिका न घेता 100% त्यांना पुनर्वसन महापालिका माध्यमातून केलं. त्याच लोकांना घर मिळणार नाही. काही लोक असे आहेत तुमच्या याच्यामधून लपून आलेले पण असे लोक आहे. मी त्यांच्यासाठी सांगतो, मी नावानिशी सांगून त्याला अपमान करायची माझ्या इच्छा नाहीये, परंतु आम्ही पडताळणी करू. आमचे पण यंत्रतंत्र आहे. इतर ठिकाणी घर असेल त्यांना घर दिलं जाणार नाही. एक माणसाला एक घर आणि विशेष करून त्यांचा 2 भाऊ आहे 3 भाऊ आहे त्याला सेकंड प्रेफरन्स मध्ये देऊ. जसं सर तुमची आहे की त्याला पहले एक घर तो दो, फिर उसके पास उसके एक्स्ट्रा फैमिली है तो फिर एक्स्ट्रा हम उसको नंतर सेकंड प्रेफरन्स में देंगे. हाँ जर प्लॉटच देत असेल तर परत तिकडे बांधून घ्या. वसन चाललं. ज्यांचा सरकारी जागा असेल, सरकारी जागेवर आम्ही बसवलं, यांना बसवलं. आता यांनी मोठं झालं मग तिथं पण आम्ही द्यायचं. अरे बाबा आपके नाम पे ऑलरेडी है ना दूसरी जगह का. आता तुम्ही कुठे राहता? दुसऱ्या आईच्या नावाने दुसरे पण. अरे पण तुम्हाला मिळणार ना काय? मला वाटलं तुमच्या आईचे दुसरे पण आहेत दुसरीकडे. कुठे? भक्तीनगरला आहे ना. यांचं घर तुम्हाला तिकडे आहे. आता यांना 2 घर पाहिजे का? हाँ क्या हाँ आपके घर का अलग प्रॉपर्टी टैक्स वो दिखाइए देखिए. ठीक है क्लियर के लोग आते
परत द्या ना तुम्ही. आमच्या घरी किती चालले आपला आंबेडकर चौकापासून तर फुले नगर तर पकडलं तिला आम्हाला कनेक्ट करून द्या. आम्ही तिथे हे करतो ना. या लांब कापू नका. आमचं म्हणणे आमचे पोरं शिकते हे करते हे लांब पडताळणी करतो जेणेकरून